पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचे नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. प्रस्तावना. आज नवेनाचा 6वा दिवस आहे. आजच्या नवेनाचा विषय आहे देवावर विश्वास ठेवा. या शुभ प्रसंगी तारणहार परमेश्वराचा सणाची तयारी करण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व भाविकांचे या पवित्र मिसा बलिदानात हार्दिक स्वागत मी करते. आजच्या शुभ वर्तमानात येशू बेथानीहून निघाल्यानंतर त्याला भूक लागते, तेव्हा पाण्याने डवरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसते आणि कदाचित त्यावर काही मिळेल या अपेक्षाने तो त्याच्याकडे गेला. परंतु तिथे गेल्यावर पाल्या वाचून त्याला काही आढळले नाही, कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता. तेव्हा तो त्याला म्हणाला, कोणीही यापुढे तुझे फळ कधी न खाऊ. त्यानंतर सकाळी वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले. तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, गुरुजी, आपण या अंजिराच्या झाडाला शाप दिला, ते वाळून गेले आहे. तेव्हा येशूने त्यांना उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. प्रभू येशू म्हणतो, मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील, त्याच्या या शब्दाप्रमाणे घडून येईल. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळेल आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. आणखी तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करायला उभे राहता तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा, अशासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुम्हाला तुमच्या अपराधाची क्षमा करावी. म्हणून आपण या पवित्र मिसा बलिदानात एकमेकांसाठी प्रार्थना करूया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये परमेश्वराने आम्हा सर्वांना आशीर्वाद दिलेले आहे. आणि आशीर्वाद म्हणजे जी माणसं देवावर विश्वास ठेवतात, जी माणसं देवाचे शब्द आपल्या जीवनामध्ये स्वीकारतात आणि हे स्वीकारून आपल्या जीवनामध्ये काहीतरी चांगले कार्य करायचे प्रयत्न करतात, त्यांच्यावर देवाचा आशीर्वाद आहे. तर आज या नवीनामध्ये आणि या मिसा बलिदानामध्ये देवाचा आशीर्वाद आम्हा प्रत्येकाला मागूया. काही वेळी आपल्या जीवनामध्ये जेव्हा सर्व काय आम्हाला भेटलेले आहे तेव्हा देवावर आम्ही विश्वास सुद्धा ठेवला नाही, फक्त आपले कार्य करायलाच आपले जीवन आम्ही जगलो आहे. तर आज या मिसा बलिदानामध्ये देवावर आम्ही विश्वास ठेवायला विसरलेला आहे याची जाणीव घेऊन आमच्या सर्व पापांची आठवण करूया. देवाजवळ एकामेकाजवळ आमच्या पापाची क्षमा मागूया आणि सर्व संगती म्हणूया. सर्व शक्तिमान परमेश्वराचा व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, हृदयाने, वैज्ञाने मी फार पापे केले आहेत. माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य तुम्हाला पवित्र मरिया, सर्व देवदूत, सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापाची क्षमा करू, आम्हाला सर्व काळी जीवनाकडे नेवो. हे प्रभू आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. आपण प्रार्थना करूया. थोडे वेळ आपण शांत राहूया आणि आमच्या प्रत्येकाच्या कुटुंबासाठी आपण प्रार्थना करूया. सर्व आपले बंधू भगिनी
ज्या विषयाने आजारी आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. जे आपल्या जीवनामध्ये कष्ट आहे, काही प्रश्न आहेत, तर यासाठी देवाचा आशीर्वाद आम्हाला मागूया आणि सतत देवावर विश्वास ठेवून आपले जीवन जगण्यासाठी देवाची कृपा आम्हा सर्वांना या मिसा बलिदानामध्ये मागूया. सर्व समर्थ व दयाळू परमेश्वरा, विश्वासच्या राजा, तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे तू अनिष्ट शक्तीचे विभवन करतोस आणि सर्व वस्तूंना नवजीवन देतोस. स्वर्गातील व पृथ्वीवरील सर्वांनीच तुझ्या वैभवाचे जयघोष करावा व तुझे अखंड साधवन करावे म्हणून त्यांना सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जीवन राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचे द्वारे करतो. प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन. ख्रिस्ताचे नाम आणि त्याच्या विद्येचे नाम कपाळावर किल्लेले 1000 असं म्हणते. मी स्वतः योहान याने पाहिले. तो पहा, कोपरा सियोन पर्वतावर उभा राहिला, रस्तीस पडला. त्याच्याबरोबर त्याचे नाम आणि त्याचे पित्याचे नाम कपाळावर लिहिले 1,44,000 इसम होते आणि अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखा व प्रचंड मेघगर्जनाच्या ध्वनीसारखी स्वर्गातून निघालेली वाणी मी ऐकली. आणि जी वाणी मी ऐकली ती जसे काय वीणा वाजणारे आपला वीणा वाजवत आहेत अशी होती. ते राजा सणासमोर आणि 4 प्राणी आणि वडील जवळ यांच्यासमोर जसे काय एक नवे गीत गात होते. ते गीत पृथ्वीवरून विकत घेतलेले 1,44,000 लोक यांच्याशिवाय कोणाला शिकता येत नव्हते. जेथे कोठे काकरा जातो तेथे ते त्याच्या मागे जाणारे ते आहे. ते देवासाठी आणि कोकरासाठी प्रथम फळ असे माणसातून विकत घेतलेले आहेत. त्याच्या तोंडात असत्य आढळले नाही. ते निष्कलंक आहे. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद. हे देवा, तुझ्या दर्शनासाठी आतुर असलेले हेच लोक होत. पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जग आणि त्यात राहणारे परमेश्वराचे आहे. कारण त्यानेच सागरावर तिच्या पाया घातला. त्याने जलप्रवाहावर तिला स्थिर केले. प्रतिसाद. हे देवा, तुझ्या दर्शनासाठी आतुर असलेले हेच लोक होत. परमेश्वराच्या पर्वतावर कोण चढेल? त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही तो. प्रतिसाद. हे देवा, तुझ्या दर्शनासाठी आतुर असलेले हेच लोक होत. त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल. आपला उदार देवाच्या हातून तो नीतिमान ठरेल. त्याला शरण जाणारे हेच लोक होत. हे याकोबाच्या देवा, तुझ्या दर्शनासाठी आतुर असलेले हेच लोक होत. जय घोष.
हालेलुया हालेलुया. सरळ उभे राहा आणि वर पहा, कारण तुमच्या मुक्ती समय जवळ आला आहे. हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. मार्क लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. दुसऱ्या दिवशी ते बेतानीतून निघाल्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा पाल्याने दळवलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल या अपेक्षेने तो त्याच्याकडे गेला. परंतु तेथे गेल्यावर पाल्यापासून त्याला काहीच अटलले नाही, कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता. तेव्हा तो त्याला म्हणाला, कोणीही यापुढे तुझे फळ कधीही ना खावे. त्याचेच शिष्य हे ऐकत होते. मग सकाळी वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून वळून गेलेले दिसले. तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, गुरुजी, आपण या अंजिराच्या झाडाला शाप दिला, ते वळून गेले आहे पहा. येशूने त्यांना उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा तसे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका ना बाळगता आपण म्हणतो तसेच घडलेच असा विश्वास धरेल, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याच मिळालेच आहे असा विश्वास करा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. आणखी तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना कराव्यास उभे राहतात तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा, अशासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करावी. प्रभूचे हे शुभवर्तमान. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आजचा विषय देवावर विश्वास ठेवा. देवावर विश्वास ठेवा असं म्हटलं तर मी तुम्हाला आता विचारणार, देवावर विश्वास ठेवणे आणि माणसावर विश्वास ठेवणे यात काय फरक आहे? काहीतरी फरक? देवावर विश्वास ठेवणे आणि माणसावर विश्वास ठेवणे यात काय फरक आहे? देवावर विश्वास ठेवल्यानंतर आपल्या मनामध्ये एक विचार येणार, परमेश्वर देव आम्हाला कधीच फसवणार नाही. पण माणसावर विश्वास ठेवल्यानंतर माणसं आम्हाला कधीतरी फसवणार. हे फरक आहे. आणि यासाठी माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, देवावर विश्वास ठेवणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी कॅरेक्टरिस्टिक्स आम्ही आज बघूया, काहीतरी आम्ही वैशिष्ट्य आम्ही बघूया. पहिली वैशिष्ट्य या माणसाच्या जीवनामध्ये आम्ही बघू शकतो, आणि ते म्हणजे जो देवावर विश्वास ठेवतो त्याचे स्वभाव सदाच प्रेमळ असतात. कारण प्रभू परमेश्वर प्रेमळ होता आणि याच प्रेमाने सर्व कार्य जे त्याच्या पित्याने त्याला दिले होते ते सर्व कार्य या जगात त्याने केले. प्रेम पाप्यावर, प्रेम गरीबावर, प्रेम विधवावर आणि सर्व लोकांवर त्याने प्रेम केलं. आणि म्हणून आम्ही म्हणू शकतो प्रभू प्रेमळ होता. तसेच या प्रभूवर विश्वास ठेवलेले माणसं सुद्धा आपल्या जीवनामध्ये प्रेमळ स्वभावाचे होणार. दुसरी वैशिष्ट्य या आपल्या जीवनामध्ये, आणि जो कोणी देवावर विश्वास ठेवतो त्याच्या जीवनामध्ये आम्ही बघणार,
तो नेहमीच इतरांना क्षमा करणार आणि त्यांना मान्य करणार. क्षमा करणे आणि मान्य करणे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो हे खूप महत्वाचे आहे. जेव्हा मी माझ्या बंधू भगिनींना क्षमा करतो तेव्हाच मी मान्य करतो की तो माझ्यासारखा आहे. माझ्या जीवनामध्ये सुद्धा मी पाप करतो, तसंच त्याने सुद्धा जर पाप केलेले आहे तर मी त्याला क्षमा करणार आणि मला तरी कोणी क्षमा सुद्धा करणार. मग माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, देवावर विश्वास ठेवणारा माणूस तो दुहेरी दर्जाचे जीवन जगणार नाही. डबल स्टँडर्ड असे जीवन तो जगणार नाही. आणि या माणसासाठी आम्ही बघितलेले आहे, संत योहान या आपल्या पत्रात तो म्हणतो, जो कोणी देवावर प्रेम करत आहे पण आपल्या बंधू भगिनींना त्यांच्यावर तो प्रेम करत नाही, हा माणूस खोटा माणूस आहे. आणि यासाठी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो हे खूप महत्वाचे आहे, आपण ख्रिस्ती माणसं आहोत. जर आपला विश्वास आज या येशूवर आहे, येशूचे कार्य आपण आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या पाड्यामध्ये, आपल्या समुदायामध्ये आम्ही तर करत आहे, तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो डबल स्टँडर्ड जीवन हे आम्हाला कधीच काहीच देणार नाही. आणि यासाठी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, देवावर विश्वास ठेवणारा माणूस देवाचा तसंच आपल्या बंधू भगिनींचा तो प्रेम करणार. मग देवावर विश्वास ठेवणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये आणि अधिक करून त्याच्या नैतिक जीवनामध्ये तो आशावादी राहील आणि तो आपल्या जीवनामध्ये जे काय निराशवादीचे जे काय त्याची कल्पना आहे ते सोडून देणार. आपण सर्व आशावादी आहोत, ऑप्टिमिस्टिक, कारण येशूने आम्हाला आशा दिलेली आहे. येशूने आम्हाला सांगितलेलं आहे, जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवणार, जो कोणी माझे कार्य आपल्या जीवनामध्ये स्वीकारणार, जो कोणी आपला क्रूस घेऊन आपले मागे तो येणार, त्याला मी काय देणार? सर्व काय जे त्याच्या जीवनामध्ये पाहिजे ते सर्व काय मी त्याला देणार, त्याला मी आनंद देणार. आणि यासाठी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण सतत आशावादी माणसं आम्ही होऊया, तेव्हाच आपल्या जीवनामध्ये आम्हाला काहीतरी भेटणार. मग जो देवावर विश्वास ठेवणारा माणूस आहे तो देवाची इच्छा आपल्या जीवनामध्ये स्वीकारणार आणि जे काय आपल्या जीवनामध्ये दृष्ट आहे, काय वाईट आहे ते सोडून देणार. कारण त्याला माहिती आहे, जर मी देवावर विश्वास ठेवलेला आहे आणि माझ्या जीवनामध्ये काहीतरी मी पाप अजून करत आहे, काहीतरी माझ्या जीवनामध्ये वाईट आहे, दुष्टपण आहे, ते मी सोडून दिले नाही, म्हणजे मी देवावर अजून माझा विश्वास ठेवला नाही. आणि यासाठी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र पुस्तकामध्ये कितीही उदाहरण आम्ही घेऊ शकतो. जे देवावर विश्वास ठेवल्यानंतर ते म्हणाले, मला आज माझ्या जीवनाचा मार्ग मला भेटलेला आहे, मला त्याच्या मागे जायचं आहे. जे काय माझ्या मनामध्ये आहे, जे काय माझ्या अंतःकरणामध्ये आहे ते सर्व खोटे आहे. आणि यासाठी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, देवावर विश्वास ठेवणारा माणूस देवाची इच्छा माझ्या जीवनामध्ये काय आहे ती शोधून काढून आपले जीवन देवाच्या प्रेमाचे जीवन तो करू शकतो. आणि यासाठी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या पहिल्या वाचनामध्ये आम्ही काय ऐकलेले आहे ते 44 लोक जे परमेश्वराच्या राजासनासमोर आहेत. कुठले लोक ते आणि कोण लोक ते? हे लोक ज्यांनी या जगात असताना दुःख सहन केलेले आहेत, ज्यांनी अत्याचार सहन केलेले आहेत, ज्यांनी कठीण प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आले तेव्हा सुद्धा देवावर त्यांनी विश्वास ठेवले होते, म्हणून ते आज राजासमोर ते आहेत, आनंदित ते आहेत. आणि कोणी त्याला हे दर्शन दिलेले आहे? प्रभू परमेश्वराने खोकऱ्याने त्यांनी दर्शन घेतलेले आहे आणि ते त्यांचे जीवन मूल्यवान जीवन आहे. म्हणून आजच्या पहिल्या वाचनामध्ये आम्ही ऐकलेले आहे, त्यांच्या तोंडात खोटेपण नाही, त्यांचे जीवन निष्कलंक आहे. आणि यासाठी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या जीवनामध्ये सुद्धा असंच होणार. जर माझा विश्वास आज या देवावर आहे तर माझ्या कुटुंबामध्ये मग प्रश्न असू दे, माझ्या जीवनामध्ये मग प्रश्न असू दे, माझ्या जीवनामध्ये कष्ट असू दे, काही कुठली कठीण समस्या सुद्धा माझ्या जीवनामध्ये तर आहे, जर माझा विश्वास देवावर आहे तर मला भीती कधीच वाटणार नाही. कारण माझी शक्ती म्हणजे प्रभू आहे.
माझे जीवन म्हणजे प्रभू आहे आणि जोपर्यंत माझा विश्वास या प्रभूवर आहे तोपर्यंत माझ्या जीवनामध्ये मी शक्तिवान आहे. आणि आजच्या वर्तमानामध्ये सुद्धा आम्ही बघितलेलं आहे त्या अंजिराच्या झाडाला काय झालं. आज प्रभू परमेश्वर या झाडाची आम्हाला तो कथा त्याने आम्हाला दिलेली आहे. अंजिराचे झाड म्हणजे कोण? अंजिराचे झाड म्हणजे इस्रायल लोक होते. सर्व काय प्रभू येशूने त्यांना सांगितल्यानंतर सुद्धा त्यांनी प्रभू येशूची इच्छा आपल्या जीवनामध्ये स्वीकारलीच नाही. प्रभू येशूवर विश्वास ठेवला नाही. त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून आपले जीवन ते जगले नाही. आणि यासाठी प्रभू येशू त्यांना ही चिन्ह दाखवतो आणि म्हणतो तुमचे जीवन सुद्धा या अंजिराच्या झाडासारखे तुम्ही वळून जाणार का तुम्ही सुकून जाणार. आणि यासाठी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आपल्या जीवनामध्ये सुद्धा असे प्रसंग येऊ शकतो जेव्हा देवावर माझा विश्वास नाही, देवाच्या शब्दावर माझा विश्वास नाही, देवाच्या मार्गावर मी चालत नाही, तेव्हा माझ्या जीवनामध्ये आणि आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा असे प्रसंग येऊ शकतो. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आज या नवीनामध्ये आपण प्रार्थना करूया. आज आपल्या कुटुंबामध्ये चांगला घर आहे. आपला मूळ बाळ परमेश्वराने दिलेले आहे. आपल्या कुटुंबामध्ये गाडी असणार, आपल्या कुटुंबामध्ये पैसे असणार, आज आपल्या कुटुंबामध्ये जेवण असणार, पण देवावर विश्वास आहे काय? त्याच्यावरती आज आपण मनन चिंतन करूया. काय आज माझ्या जीवनामध्ये काहीतरी कमी आहे काय सर्व काय माझ्या प्रभू परमेश्वराने मला दिलेले आहे. आणि जर माझा विश्वास या प्रभू परमेश्वरावर आहे तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो मी नक्कीच सांगू शकतो की जेव्हा माझ्या जीवनामध्ये काहीतरी कमी होणार ते प्रभू परमेश्वर मला देणारच. हा विश्वास आम्हाला असू दे. कारण आजच्या वर्तमानामध्ये प्रभू येशूने सांगितलेलं आहे ज्यांचा विश्वास आणि जे विश्वासाने प्रार्थना करणार त्यांच्या प्रार्थनाला काहीतरी त्यांना फळ भेटणारच. आणि अंतःकरणातून आणि मनापासून जो कोणी प्रार्थना करणार त्याला ते भेटणारच. तर यासाठी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आज देवाचे आम्ही आभार मानूया. आपण सर्व ख्रिस्ती माणसं आहोत आणि या ख्रिस्ती जीवनामध्ये प्रभू परमेश्वराने आम्हाला एक शक्ती दिलेली आहे. आणि ही शक्ती म्हणजे आपल्या जीवनामध्ये असलेली श्रद्धा, देवावर विश्वास. आणि जो माणूस आज ही श्रद्धा आपल्या जीवनामध्ये घेऊन देवावर विश्वास ठेवून चांगले कार्य करतो, एकमेकांना क्षमा करतो, एकमेकांवर प्रेम करतो, एकमेकांची मदत करतो, तेव्हाच माझ्या प्रिय बंधू भगिनींनो सर्व काय आपल्या जीवनामध्ये चांगले होणार. आनंदित जीवन आम्ही जगू शकतो आणि दुसऱ्यांना सुद्धा आनंदमय जगण्यासाठी आपले प्रयत्न आणि आपली मदत आम्ही त्यांना देऊ शकतो. तर याच कार्यासाठी आपण प्रार्थना करूया. देवाचा आशीर्वाद आमच्या कुटुंबावर, आमच्या मुलाबाळावर, आमच्या कामधंद्यावर आणि या अख्ख्या पॅरिशवर देवाची कृपा आणि देवाचा आशीर्वाद. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आता आमची विनंती, आमची प्रार्थना त्याच विश्वासाने आम्ही प्रभू परमेश्वरासमोर ठेवूया. संपूर्ण विश्वाची धुरा सांभाळणारे आपले परमगुरु स्वामी पोप फ्रान्सिस, महागुरु स्वामी फिलिप नेरी तसेच सर्व कार्डिनल्स, बिशप, फादर्स, सिस्टर्स व बद्धस्थ यांना आपले प्रेषित कार्य करताना सातत्याने परमेश्वराचा अनुभव यावा व हा अनुभव त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात इतरांना द्यावयास प्रयत्नशील राहण्यास परमेश्वराची कृपा लाभावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. देवळाच्या सणाची नोवेनाची भक्ती उपासना करीत असताना आपल्या प्रत्येकाची आध्यात्मिक तयारी पूर्ण श्रद्धेने चांगल्या प्रकारे व्हावी. तसेच मुक्तिदाता प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाचा अनुभव आपल्या प्रत्येकाला येण्यास परमेश्वराची कृपा, शक्ती, सामर्थ्य लाभावे म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया.
सारख्या भयानक रोगाने पीडित आहेत अशा लोकांस मदतीचा हात देण्यास तयार असण्यास, तसेच ह्या आजाराने पीडित असलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी प्रभूचा स्पर्श लाभावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभूच्या मळ्यात काम पुष्कळ आहे, परंतु काम तरी थोडे आहे. या प्रभूच्या दिव्य वचनाला अनुसरून आपल्या धर्मक्रमातील तरुण तरुणी प्रभूच्या मळ्यात कार्य करण्यास पुढे यावे. तसेच आपण सर्व ख्रिस्ती भाविक प्रभू येशूने दिलेल्या प्रेमाचा व क्षमेच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगावे व समाजात योग्य असा आदर्श निर्माण करावा म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. आता आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या व्यक्तिगत, कौटुंबिक व सामाजिक हेतूसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपले बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, तुझ्या पुत्राने ज्या समर्पणाद्वारे मानवाचा तुझ्या बरोबर समेट घडून आणला, तेच समर्पण आम्ही तुला अर्पण केले आहे. या समर्पणाच्या कृपाप्रसादाने या जगात ऐक्याचे व शांतीचे साम्राज्य परस्पित कर, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्या अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे योग्य व तारणदायक आहे. तुझ्या एकुलत्या पुत्रा आमच्या प्रभू येशू ख्रिस्त याला तो सनातन याजक व विश्वासात राजा म्हणून पवित्र तेलाने अभिषेक केले. याजक म्हणून त्याने क्रूसाच्या वेदीवर आपल्या प्राणाचे अर्पण केले आणि शांतीदायक आशा हा एक व परिपूर्ण बलिदानाने सर्व मानव प्राण्यांचा उद्धार केला. सत्य व जीवन, पवित्रता व कृपा, न्याय, प्रीती व शांती यांनी परिपूर्ण असे सनातन
व सर्व व्यापक राजा तुला म्हणजे आपल्या सर्व समर्थ पित्याला सादर करता यावे म्हणून सर्व सृष्टीवर त्यानेच आपले राजपद प्रस्थापित केले आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व गायकवृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव कीर्तन गातो. परम स्वर्गात जय जयकार, प्रभूचे नावाने येतात तो धन्य, परम स्वर्गात जय जयकार. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्रतेचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ती घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने पेला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले तो प्यायला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून घ्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कलराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रसाचा आपण जयघोष करूया. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणात हे आम्ही तुला जीवनदायक भाकर व तारणदायकाला अर्पण करतो. तुझ्या समोर उभ्या राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याचे कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फिलिप नेरी व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्तकाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्य कुमारी मरिया, संध्योसे तिच्या पती, सारे प्रशित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्तात आहे, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, देवावर विश्वास ठेवणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये आणि त्याच्या कुटुंबामध्ये सतत प्रभू परमेश्वर भाकर देणार. जो माणूस देवावर विश्वास ठेवून एकामेकांना क्षमा करतो त्या माणसाच्या जीवनावर देवाचा आशीर्वाद येणार. जो माणूस देवावर विश्वास ठेवून चांगले कार्य करतो तोच माणूस देवाची इच्छा आपल्या जीवनामध्ये स्वीकारणार. तर आज याच येशूने शिकवलेल्या प्रार्थनाद्वारे देवाचा आशीर्वाद आम्हा प्रत्येकाला मागूया आणि तेच शब्द सर्व आपण पुन्हा एकदा म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझे राज येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझे प्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो,
तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मौत म्हणून देऊ नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट बघत असतात आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित जावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोच. प्रभूची शांती तुम्हा बरोबर असो. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या हे देवाचे कोपरूप पहा. याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आहे ते सर्व धन्य. तुझेच गीत गावे, संगे तुझ्या रहावे, साफल्य जीवनाचे प्रभू मी तुझ्यात पाहावे. तुझेच गीत गावे, संगे तुझ्या गीत गावे. तूच माझी नौका प्रभू, तूच माझा किनारा, तूच माझी नौका प्रभू, तूच माझा किनारा, तूच माझा किनारा. तुझेच गीत गावे. नोविनेची प्रार्थना. कृपया सर्वांनी मुखे टेकावे. हे प्रभू येशू, तू मरण पावलास, परंतु त्याच वेळी तुझ्या मधून सर्व आत्म्यांचे तारण करीन. असा जीवनाचा खरा वाहत राहिला. देवी कृपेचा अथांग सागर साऱ्या जगासाठी तुला झाला. हे जीवनाच्या झऱ्यात, हे अविनाशी दयेच्या सागरात, संपूर्ण जगाला तुझ्या कृपेमध्ये न्हाऊन काढ. स्वतःला रिक्त करून आम्हावर तुझ्या
आम्हासाठी ईश्वर कृपेचा झरा आहे. ईश्वर कृपेचा झरा आहे. मी तुझ्यावर भरोसा ठेवतो. येशूच्या कुशीतून वाहणाऱ्या अतिमौल्यवान रक्तावर पाण्यात तू आम्हासाठी ईश्वर कृपेचा झरा आहे. मी तुझ्यावर भरोसा ठेवतो. आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जा. तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकरी आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मग पडून देऊ नकोस, वाईटापासून आम्हाला सगळा. नमः कृपा पूर्ण मारिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मारिये, देवाची माते पापण्यासाठी आता आम्ही आमच्या मरणाच्या वेळी विनंती करा. आमेन. नमः कृपा पूर्ण मारिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मारिये, देवाची माते पापण्यासाठी आता आम्ही आमच्या मरणाच्या वेळी विनंती करा. आमेन. नमः कृपा पूर्ण मारिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मारिये, देवाची माते पापण्यासाठी आता आम्ही आमच्या मरणाच्या वेळी विनंती करा. आमेन. पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या गौरव असो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्हाला सर्वकालिक जीवन मिळावे म्हणून विश्वाचा राजा येशू ख्रिस्त याच्या दयेने तू आमचे पोषण करतोस. त्याच्याच स्वर्गेचा संदेशाप्रमाणे आचरण करण्यास व सर्वकालिक जीवन प्राप्त करून घेण्यास आम्हाला सहाय्य कर. तो सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. चांगलं प्रवचन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे आणि विश्वासाची गोष्टी आपल्याला सांगितलं आहे. विश्वास नाही होत तर विश्वास आहे तर कोणावर विश्वास ठेवू शकतो, कोणावर नाही. तेव्हा हे आपल्याला विचारायचे प्रश्न आहेत. आपण आपल्यालाच विचारूया, माझा विश्वास कोणावर आहे, ही महत्वाची गोष्ट आहे. तर आज त्यांना आम्ही सर्व इथे येऊन आपल्याला चांगलं प्रवचन देतात बद्दल आपण त्यांचे टाळेबद्दल आभार मानूया. आणि तसेच बाजाराच्या सर्व कामावर देवाची भरपूर आशीर्वाद त्या गावात त्यांच्या पॅरिशीवर वर्षावे म्हणून आमची सर्वांची प्रार्थना. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर ठेवो. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हा सर्वांना पाठवण्यात येत आहे.